आज आज राज्यसभेच्या पोटनिवडणुकीसाठी महायुतीच्या वतीने राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवार श्री जैन यांचा अर्ज भरण्यात आला आहे। महायुतीचं पूर्ण समर्थन आणि एकत्रितरित्या आम्ही अर्ज भरला आहे। सन्माननीय शिवसेनेचे मंत्री गुगावलेजी आणि मी स्वतः या अर्ज भरण्यासाठी महायुतीच्या वतीने आलेलो आहोत। राष्ट्रवादी काँग्रेसचे नेतेही आहेत। विजय निश्चित होईल एवढंच या ठिकाणी सांगायचं आणि शुभेच्छा त्यांना द्यायच्या। राज्यसभेवरती कोण जाईल याबद्दल अनेक दिवसांपासून चर्चा होती। राष्ट्रवादीच्या महायुतीच्या अंतर्गत सुद्धा चर्चा होती। काल नाव जाहीर झालं असलं तरी कुठेतरी छगन भुजबळ नाराज आहेत अशी देखील मला यात काही सत्य आणि तथ्य वाटत नाही आहे, पण या बाबतीमधला खुलासा किंवा चर्चा ही त्यांच्या पक्षांतर्गत असेल, त्याच्यावर आम्ही भाष्य करणं सोयीचं नाही। 2019ला उद्धव ठाकरे यांच्यासोबत दगाफटका जो आहे तो झालेला होता, पुन्हा एकदा तसाच एकनाथ शिंदेसोबत होऊ शकतो असं बच्चू कडू म्हणतात। त्यांचं व्यक्तिगत मत असेल, शिवसेनेचं असं मत नाही। आणि दगाफटक्याच्या राजकारणाची सुरुवात ही कोणाकडनं झाली अख्ख्या महाराष्ट्राला माहिती आहे आणि त्यामुळे त्यांच्या व्यक्तिगत मतावर मी काही प्रतिक्रिया देणार नाही। भाजप विरोधी सरकारला अडचणीत आणलं जाईल अशा प्रकारची वक्तव्य करताय। तुम्ही एक मंत्री आहात आणि युतीचे नेते देखील आहात, याबद्दल तुम्ही काही भूमिका मांडणार आहात? बच्चू कडू काय बोलतात आणि त्यांनी काय बोललं पाहिजे याच्यावर नियंत्रण हे शिवसेना पक्षाने ठेवायचं आहे। एकनाथ शिंदेजी, देवेंद्र फडणवीसजी आणि सुनेत्राताई पवार, रामदास आठवलेजी ही मजबूत युती आहे। बच्चू कडू काय बोलत असतील तर ती योग्य अयोग्य, समज गैरसमज या सगळ्या विषयातली भूमिका एकनाथ शिंदेजी घेतील असं आमचं मत आहे। सर, 2 दिवसांपूर्वी नवी मुंबई विमानतळावरती कार्यक्रम झाला होता। शिवाजी महाराजांच्या पुतळ्याचं अनावरण झालं। तिथे राजशिष्टाचार नियमांचा भंग झाल्याचं पाहायला मिळालं। मुख्यमंत्री कार्यालयाकडून आता दोन्ही उपमुख्यमंत्र्यांना न बोलण्याबद्दल नोटीस सुद्धा दिली आणि विमान प्राधिकरणाला एअरपोर्ट ज्यांनी चूक केली असेल त्याला नोटीस देणं स्वाभाविक आहे। मुख्यमंत्री कार्यालयाने योग्यच केलं आहे आणि त्यामुळे जो कोणी यातला झारीतला शुक्राचार्य असेल त्याला तंबी आणि सजा झालीच पाहिजे। ते मुख्यमंत्री कार्यालय सांगेल। एनसीपी पार्टी में राज्यसभा सीट के लिए इच्छुक थे भुजबल सर, जो है थोड़ा नाराज है। आज राज्यसभा का बाई इलेक्शन, उसके लिए नामांकन महायुति की तरफ से हम सब ने मिलकर पर्चा दाखिल किया। उम्मीदवार श्री जैन, इनके उम्मीदवारी का पर्चा हम सब ने दाखिल किया। महायुति की तरफ से राष्ट्रवादी कांग्रेस के नेता भी थे, शिवसेना की तरफ से गोगावले जी, भारतीय जनता पार्टी की तरफ से मैं, और इस बाई इलेक्शन में हम चुनाव जीतेंगे ऐसा हमें पूरा भरोसा है। और जहाँ तक राष्ट्रवादी कांग्रेस में उम्मीदवार के चयन के प्रक्रिया का मामला, ये उनका अंदरूनी मामला है, इसके ऊपर हम भाष्य क्या करें। सर, राहुल गांधी ट्वीट करते हैं पीएम मोदी चाहते हैं देश के यूथ जो है वो रील्स बनाने में बिजी रहे, क्वेश्चन न करे। सीबीएसई बोर्ड की गड़बड़ी को लेकर राहुल गांधी ने देखिए, राहुल गांधी जी स्वयं पार्टी के हित में काम करिए, पहला जरूरी है। वो प्रधानमंत्री क्या कर रहे हैं पूरे देश ने देखा है, दुनिया ने देखा है और काम भी कर रहे हैं। अपनी छुट्टियों से अगर उनको फुर्सत मिले तो अपने देश और देश के युवाओं के लिए राहुल गांधी जी सोचे, यही उनको निश्चित भारतीय युवक दे रहा है। सर, सपा के अखिलेश यादव ने राम टेम्पल के जो डोनेशन है इस पे सवाल उठाया कि डोनेशन जो है वो मिसिंग है। इसके बारे में मुझे कोई जानकारी नहीं है। राज ठाकरे यांना सुद्धा इंडिया आघाडीमध्ये घेण्याचा प्रयत्न जो आहे तो सुरू आहे। संजय राऊत असं म्हणतात की उद्धव ठाकरे स्वतः राज ठाकरेंसोबत बोलणार आहेत आणि त्यांनी इंडिया आघाडीत सामील व्हावं। बघा, ही आघाडी आहे का बिघाडी आहे हे त्यांनी त्यांचं ठरवावं। त्या आघाडीमधले किती पक्ष, म्हणजे इंडिया आघाडीतले किती पक्ष सोडून जात आहेत, किती रागावले आहेत आणि त्यामुळे जे छिन्न विछिन्न झाले आहेत ते काही ना काही गोळा करायचा प्रयत्न करतायत, त्यातला हा प्रयत्न आहे। आज इंडिया आघाडीची दिल्लीमध्ये आणि उपस्थित राहतील म्हणून याबद्दल साशंकता होती। तर आता सकाळी अशी माहिती आली की ते ऑनलाईन माध्यमातून इंडिया आघाडीच्या बैठकीमध्ये असणार आहे। बघा, त्यांच्या आघाडीत कोणी ऑनलाईन राहायचं आहे, कोणी ऑफलाईन राहायचं आहे, कोणी टाईमलाईन पाळायची आहे, कोणी आउट ऑफ टाईम काढायचं आहे,
हा त्यांचा व्यक्तिगत प्रश्न आहे, पण हे सगळे बेदखल झालेली लोक आहेत. जनतेने याला बेदखल केलेलं आहे. त्यामुळे यांनी कितीही प्रयत्न केला दखल निर्माण करण्याचा तरी त्याच्यात काही होणार नाही. आणि त्यामुळे बेदखल लोकांचा खल करण्याचा प्रयत्न म्हणजे त्यांची बैठक आहे. सर करंट पॉलिटिकल सिचुएशन को लेकर इंडिया आघाड़ी की आज दिल्ली में बैठक है, क्या कहेंगे? देखिए ये उनका अंदरूनी मामला है. बहुत सारे लोग उनको छोड़कर चले गए. जो अंदर है वो नाराज़ है. कौन किसके साथ है उनको ध्यान में नहीं आ रहा है. और इसके लिए सभी लोग जिसको नॉन कॉग्नाइजेबल कह सकते हैं इस प्रकार के बातों के ऊपर अलायंस में आए, उनको क्या कह सकते हैं, उसके ऊपर क्या प्रतिक्रिया दें. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.